ह्याच्या अगोदर आपण बऱ्यापैकी खतं सगळी सोडली होती. साईज मनाशी मिळाली आपल्याला. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर सध्या आपण आहे दुधेभावी, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली येथे. आणि ह्या टोमॅटोच्या प्लॉटला प्रॉब्लेम असा होता की सेटिंग एवढी झाली होती, फळधारणा एवढी मोठ्या प्रमाणात होती की साईजला खूप प्रमाणात दमवत होते. 42-47 सोडले होते, 52-34चा स्प्रे झालेला, सगळ्या काही गोष्टी करून झालेल्या, पण साईजसाठी बऱ्याच प्रमाणात मोठी अडचण येत होती. पण सध्याची कंडिशन बघितली तर टोमॅटोची साईज एक नंबर झालेली आहे, त्याचा आकार वगैरे आहे, वजन एकदम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर इथली शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊया की त्या कसा स्प्रे घेतला, काय शेड्यूल वापरलं व काय रिझल्ट घेतले. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? संतोष जगन्नाथ फोंडे. आपलं गाव आणि हे गाव जिल्हा तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. ही टोमॅटोची कुठली व्हरायटी आहे? हे आर्यमान. आर्यमान व्हरायटी आहे. तर ह्याला साईजसाठी तुम्ही कोणतं औषध घेतलं होतं, काय स्प्रे घेतले होते? सर्जन वरनं स्प्रे दिला 2 मिलीनं. 2 मिलीनं. त्यानं आम्हाला साईज चांगली झाल्या, फुटव्याला माल चांगला झाल्यावर फुगलाय. बरं बरं. पहिलं आता कसं, पहिलं खाल्ला माल संपल्यानंतर वर फुटवायला आला, फुटव्याला माल लागल्याला साईज चांगली झाली आम्हाला. बरोबर आहे, बरोबर आहे. 2 मिलीनं फवारलं होतं. फवारलं होतं. ह्याच्या अगोदर आपण बऱ्यापैकी खतं सगळी सोडली होती, साईज मनाशी मिळाली आपल्याला. साईजला मिळत नव्हती. त्यानंतर तुम्ही साईज लावून सोडलं होतं. फवारल्यानंतर एक नंबर स्प्रे, एक नंबर आपल्याला रिझल्ट आलाय. बरोबर. त्याच्याबरोबर दुसरं कुठलं खत घेतलं काय नव्हतं? नाही, काय घेतलं नाही, स्पेशल फवारलं.